हाय फ्रेंड्स, आज आपण सी लँग्वेजच्या आजच्या ट्युटोरियलमध्ये शिकणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट्स इन सी लँग्वेज। यामध्ये आपण मागच्याच ट्युटोरियलपासून पुढे कंटिन्यू करणार आहोत। म्हणजेच मागच्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो सिंपल इफ आणि इफ एल्स। आज आपल्याला त्याच्या पुढचे स्टेटमेंट्स म्हणजेच इफ एल्स लॅडर, नेस्टेड इफ आणि स्विच स्टेटमेंट शिकायचे आहेत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। येथे तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस संबंधित ट्युटोरियल्स मिळतील, तेही सहज सोप्या मराठी भाषेमध्ये। तसेच जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस संबंधित टिप्स हव्या असतील तर तुम्ही मला माझ्या कोड बाय वृषाली या इंस्टाग्राम अकाउंटवरती फॉलो देखील करू शकतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या ट्युटोरियलला। तर प्रीवियस ट्युटोरियलमध्ये आपण पाहिले होते की कंट्रोल स्ट्रक्चरचे 3 बेसिक पार्ट असतात, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स, लूप कंट्रोल स्टेटमेंट आणि जंपिंग स्टेटमेंट। त्यापैकी कंडिशनल स्टेटमेंट आपण सगळ्यात फर्स्ट शिकतो आहोत। त्यामध्ये आपण सिंपल इफ आणि इफ एल्स स्टेटमेंट शिकलो होतो। आज आपल्याला इफ एल्स इफ, नेस्टेड इफ आणि स्विच स्टेटमेंट शिकायचं आहे। त्यानंतर त्याच्या नेक्स्ट ट्युटोरियल्समध्ये आपण लूपिंग स्टेटमेंट्स आणि जंपिंग स्टेटमेंट शिकणार आहोत। चला तर मग थर्ड स्टेटमेंटला स्टार्ट करूयात, जे आहे आपलं आजचं पहिलं स्टेटमेंट म्हणजेच इफ एल्स इफ स्टेटमेंट। कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर तुम्हाला कोणतेही स्टेटमेंट, एखादं कंडिशनल स्टेटमेंट यूज करायचं असेल किंवा कोणता लूप यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याचं सिंटॅक्स माहीत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। सो इफ एल्स इफ स्टेटमेंट शिकण्याआधी आपण त्याचा सिंटॅक्स बघूया। सो सगळ्यात आधी हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला इफ हा स्टेटमेंट लिहावा लागतो। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिहितो त्याची कंडिशन, ज्यालाच आपण टेस्ट एक्सप्रेशन म्हणतो, जे फर्स्ट टेस्ट एक्सप्रेशन आपण इथे लिहिणार आहोत। जर सपोज हे सॅटिस्फाय झालं तर त्याचा आपण ट्रू पार्ट एक्झिक्यूट करणार। सेम तसंच जर सपोज हे झालं नाही एक्झिक्यूट तर आपण इफ नंतर येतो त्याच्या एल्स पार्टकडे। सो इथे आपल्याला पुन्हा एकदा कंडिशन द्यायची आहे, म्हणून मी इथे एल्सच्या पुढे पुन्हा थोडीशी स्पेस देऊन नेक्स्ट पुढचं इफचं स्टेटमेंट लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये मी माझं टेस्ट एक्सप्रेशन 2 देते आहे। जर हे या ठिकाणी ट्रू झालं तर आपण त्याचं ट्रू स्टेटमेंट सेकंड लिहिणार आणि याच पद्धतीने नंबर ऑफ आपल्याला इफ एल्स स्टेटमेंट जे आहेत ते या ठिकाणी देता येतात। फायनली एका इफ एल्समध्ये आपण पुन्हा एकदा इफचं स्टेटमेंट देतो आहोत आणि कंडिशन एन देतो आहोत। जे जर ट्रू झालं तर आपण त्या ठिकाणी ट्रू स्टेटमेंट एन एक्झिक्यूट करणार। परंतु सपोज जर यापैकी कोणतीही कंडिशन ट्रू झालेली नसेल सो फायनली इथे एल्स पार्टमध्ये आपल्याला द्यायचं असतं फॉल्स पार्ट स्टेटमेंट। तर आता बघूयात आपण की नेमकं हे इफ एल्स इफ स्टेटमेंट असतं काय आणि ते एक्झिक्यूट होते किंवा वर्क कसे होते। सो बेसिकली इफ एल्स इफ स्टेटमेंट तिथे वापरले जातं ज्या ठिकाणी आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतात आणि त्यामधनं युजरला फक्त एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो। याचाच अर्थ जेव्हा आपल्याकडे खूप सारे नंबर ऑफ कंडिशन्स असतील ज्या एकामागोमाग एक लिहिल्या जातात आणि अशा वेळेला त्यांची एक लॅडर फॉर्म होते, तर अशा वेळेला तुम्ही यूज करू शकतात इफ एल्स इफ स्टेटमेंट। आणि म्हणूनच इफ एल्स इफ स्टेटमेंटलाच नेस्टेड इफ स्टेटमेंट आपण म्हणू शकतो किंवा इफ एल्स लॅडर स्टेटमेंट देखील त्याला म्हटले जाते। सो इफ एल्स इफ स्टेटमेंट म्हणजेच नेस्टेड एल्स इफ लॅडर स्टेटमेंट हे टॉपपासून तर डाऊनपर्यंत एक्झिक्यूट केले जाते। याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा पहिली कंडिशन टेस्ट होणार, त्यानंतर एल्स पार्टमधली सेकंड कंडिशन आणि याच पद्धतीने हळूहळू आपण लास्ट एल्स पार्टपर्यंत पोहोचत असतो। जर सपोज यापैकी कोणतीच कंडिशन ट्रू नाही झाली तर फायनल एल्स ब्लॉकमधले जे स्टेटमेंट असतात ते त्या ठिकाणी एक्झिक्यूट केले जातात। लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की प्रत्येक इफ स्टेटमेंटला त्याचा स्वतःचं एल्स पार्ट जो आहे तो असलाच पाहिजे, अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला एरर जे आहे त्या प्रोग्राममध्ये मिळू शकतात। सो आता आपण याचा एक एक्झाम्पल प्रोग्राम बघूयात। सिम्पली या ठिकाणी आपण 1 ते 24 तासमधले कोणता तरी एक टाईम या ठिकाणी देणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला विश या ठिकाणी करायचं आहे की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग और गुड नाईट। तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी मी एक इंटिजर व्हेरिएबल घेतलेला आहे टाईम नावाचा। मी या ठिकाणी मेसेज देते आहे स्ट्रिक्टली की आपल्याला टाईम जो आहे तो 1 ते 24 मधलाच म्हणजे 1 to 24 यामधलाच टाकायचा आहे। स्कॅन केला मी तो टाईम। जर सपोज आपला टाईम जो असेल तो 12च्या आत असेल म्हणजे सकाळी 12 वाजेच्या आत जर सपोज या ठिकाणी आपला टाईम असेल तर आपण गुड मॉर्निंग विश करतो। सपोज जर हा टाईम आपला 4च्या पुढे असेल किंवा 12 ते 4 या दरम्यान असेल त्या ठिकाणी मी घेतलेला आहे 16, कारण 4ला 1 ते 24 तासाच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर त्या ठिकाणी 16 येतात। सिमिलरली जर आपल्याला 8 वाजलेले दाखवायचे असतील तर या ठिकाणी आपण 20 लिहत असतो, 24 जे अवर्सचे क्लॉक असतात त्यांच्यामध्ये। सो जर तुमचा टायमिंग हा 12 ते 4च्या दरम्यान असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रिंट करायचा आहे मेसेज गुड आफ्टरनून
आणि जर सपोज तो 8च्या आधी असेल म्हणजे 4 ते 8 या दरम्यान असेल तर या ठिकाणी आपण प्रिंट करणार आहोत गुड इव्हनिंग. आणि जर सपोज रात्री 8 नंतर पुढचा काहीही टाईम या ठिकाणी जर आलेला असेल तर आपण त्या ठिकाणी विश करणार आहोत गुड नाईट. सो जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम कंपाईल करणार आणि रन करणार सो या ठिकाणी मी 2 आउटपुट जे आहेत ते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा मी देते आहे या ठिकाणी जर सकाळचे 9 वाजलेले असतील तर त्या ठिकाणी जी पहिली कंडिशन आहे आपली म्हणजेच 12 वाजेच्या आतच्या येणारा टायमिंग तो म्हणून या ठिकाणी ते स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी एक्झिक्यूट झालेलं आहे गुड मॉर्निंग. सिमिलरली जर आपण 12 वाजेचं एक्झॅक्ट हे दिलेले असेल तर तिथे देताना मी लेस दॅन हा ऑपरेटर घेतलेला आहे कंपॅरिझन ऑपरेटर म्हणून या ठिकाणी प्रिंट झालेला आहे गुड आफ्टरनून. या पद्धतीने जशा कंडिशन ट्रू होत जातील त्या पद्धतीचे मेसेज जे आहे ते या ठिकाणी प्रिंट होतील. सो नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे आता नेस्टेड इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स आधी बघूया. सो सगळ्यात आधी या ठिकाणी आपण लिहितो पहिला इफ त्याची कंडिशन 1. देन या ठिकाणी या इफमध्येच आउटर इफमध्ये आपल्याला पुन्हा एक इनर इफ जो आहे तो लिहायचा असतो ज्याच्यामध्ये आपण सेकंड कंडिशन टेस्ट करतो. जर या दोघंही कंडिशन ॲट द सेम टाईम ट्रू झाल्या तर या ठिकाणी तुमचं ट्रू पार्ट एक्झिक्यूट होईल. जर इनर इफची कंडिशन फॉल्स झालेली असेल तर आपण त्याचा एल्स पार्ट म्हणजेच फॉल्स पार्ट स्टेटमेंट देणार आणि या ठिकाणी तुमचा पहिला आउटर इफ जो आहे तो कंप्लीट होतो. देन आपण त्याच्यानंतर लिहितो त्याचा एल्स पार्ट. या एल्स पार्टमध्ये आपण त्याचं स्वतःचं फॉल्स स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी लिहत असतो. आता हे नेमकं एक्झिक्यूट कसं होतं आणि वर्क कसं होतं ते बघूयात. बेसिकली जेव्हा आपल्याकडे एकच कंडिशन असते आणि ती जर आपल्याला टेस्ट करायची असेल तर आपण इफ एल्स स्टेटमेंट यूज करतो. एकापेक्षा जास्त कंडिशन जर आपल्याला लिहायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण यूज केलं होतं इफ एल्स इफ स्टेटमेंट किंवा ज्याला आपण इफ एल्स लॅडर स्टेटमेंट म्हटलं होतं. परंतु जर अशी काही सिच्युएशन ऑकर झाली की ज्या ठिकाणी आपल्याला एका कंडिशन नंतर दुसरी कंडिशन जी आहे ती टेस्ट करायची आहे म्हणजेच पहिल्या याचा जो रिझल्ट असेल कंडिशनचा त्याच्यावरती नेक्स्ट रिझल्ट जो आहे किंवा नेक्स्ट कंडिशन जी आहे ती जर बेस असेल तर अशा वेळेला आपण जनरली नेस्टेड इफ जो स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी लिहत असतो जिथे आपल्याला नेस्टेड इफ कंडिशन्स ज्या आहेत किंवा नेस्टेड कंडिशन्स ज्या आहेत त्या ठिकाणी म्हणजेच मल्टिपल कंडिशन्स चेक कराव्या लागतात. सो नेस्टिंग म्हणजे काय थोडक्यात की जेव्हा आपण एका इफच्या मध्ये दुसरा इफ एल्स स्टेटमेंट जे आहे ते लिहितो म्हणजेच एका इफमध्ये आपण खूप सारे जेव्हा इफ एल्सचे स्टेटमेंट लिहितो तेव्हा त्याला म्हटलं जातं नेस्टिंग. सिमिलरली तर कोणताही पक्षी जेव्हा त्याचं घरटं बनवतं तर तेव्हा आपण त्या ठिकाणी बघतो की एक काड्यांवरती काड्या त्या ठिकाणी ते रचत जातात आणि मग फायनली त्यांचं घरटं जे आहे ते छानसं त्या ठिकाणी तयार होत असतं. सो सिमिलरली जेव्हा एका कंडिशनमध्ये आपल्याला खूप साऱ्या कंडिशन टेस्ट करायच्या असतात सेम आपण या ठिकाणी यूज करतो नेस्टेड इफ स्टेटमेंट. सो पहिल्या याच्यामध्ये कंडिशन जी आहे ती आउटर इफची टेस्ट केली जाते आणि त्यानंतर इनर इफची कंडिशन जी आहे ती टेस्ट केली जाते. जर इन केस इनर इफची कंडिशन जर फॉल्स झाली तर आपण त्याचा म्हणजेच इनर इफचा एल्स ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. परंतु जर सपोज आउटर इफचीच कंडिशन जर फॉल्स झालेली असेल तर मधला इफ त्यामध्ये टेस्ट केला जात नाही आणि त्याच आउटर इफचा आउटर एल्स ब्लॉक जो आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी एक्झिक्यूट होतं. आणि हे याच्याचमुळे म्हणजे याच्या या प्रोसेसमुळेच याला मल्टीवे सिलेक्शन स्टेटमेंट देखील म्हटले जाते. सो एक्झाम्पल बघूयात. या ठिकाणी आपल्याला टेस्ट करायचं आहे किंवा चेक करायचं आहे की दिलेला नंबर हा 2 आणि 3 या दोघंही संख्यांनी ॲट द सेम टाईम डिव्हिजिबल आहे की नाही आहे. तर सगळ्यात आधी मी इथे एक इंटिजर व्हेरिएबल घेतला n नावाचा ज्याची व्हॅल्यू मी या ठिकाणी स्कॅन करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण सगळ्यात फर्स्ट इफची कंडिशन लिहितो आहोत की जर दिलेला नंबर हा 2 ने डिव्हिजिबल असेल तर आपल्याला नेक्स्ट परत इफची कंडिशन या ठिकाणी टेस्ट करायची आहे की सेम नंबर हा 3 ने पण डिव्हिजिबल आहे की नाही आहे. सो हे दोघं कंडिशन टेस्ट करण्यासाठी म्हणून इथे आपण नेस्टेड इफ स्टेटमेंट घेतो. जर सपोज या दोघं कंडिशन ट्रू असतील तर या ठिकाणी इनर इफच्या ट्रू स्टेटमेंटमध्ये मी लिहिते डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. बट इफ जर सपोज मधली इनर इफची कंडिशन फॉल्स झाली तर याचा अर्थ तो नंबर फक्त 2 ने डिव्हिजिबल आहे बट 3 ने नाही आहे आणि दॅट्स वाय या ठिकाणी आपण मेसेज दिला आहे ओनली डिव्हिजिबल बाय 2. याच्याच ऐवजी तुम्ही असंही या ठिकाणी मेसेज देऊ शकता की नॉट डिव्हिजिबल बाय 3 बट डिव्हिजिबल बाय 2 चालणार आहे कारण दोघंही स्टेटमेंट जे आहेत ते सेम टाईम या ठिकाणी तुमचे ट्रू होत आहेत. त्याच्यानंतर जर फायनली आपली इफची कंडिशन जी आहे आउटर इफची तीच जर फॉल्स झाली तर फायनली या ठिकाणी आपण देतोय की नॉट डिव्हिजिबल बाय 2 कारण आपल्याला माहिती नाही आहे की दिलेला नंबर हा 3 ने डिव्हिजिबल होतोय की नाही होते. जस्ट आपण फक्त 2 साठी ते चेक केलेलं आहे. सो जेव्हा हा प्रोग्राम आपण कंपाईल करणार आणि रन करणार सो आउटपुटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणार
फर्स्ट नंबर मी घेतलेला आहे 15. सो 15 हा नंबर बेसिकली 3ने डिव्हिजिबल आहे, बट 2ने डिव्हिजिबल नाही आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण कंडिशन कोणाची टेस्ट करतोय? 2ची. आणि म्हणून इथे आपल्याला मेसेज मिळालेला आहे नॉट डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे इथे आपल्याला आउटर इफचा जो एल्स पार्ट आहे तो एक्झिक्यूट झाला आहे. सेम मी आता या ठिकाणी काय केलं, 30 हा नंबर घेतलेला आहे जो 2 आणि 3 दोघांनी डिव्हिजिबल आहे, दोघं कंडिशन ट्रू होत आहे. म्हणून जो आपला इनर इफ आहे त्याची ट्रू कंडिशन जी आहे ती या ठिकाणी सॅटिस्फाय झाली आहे आणि फायनली त्याचं ट्रू पार्ट स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. आता आपण वळणार आहोत कंडिशनल स्टेटमेंटमधल्या लास्ट पार्टकडे, ज्याला स्विच केस स्टेटमेंट देखील म्हटले जाते. तो स्विच केस स्टेटमेंट लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा आपण स्विच हा कीवर्ड लिहितो. त्यानंतर या ठिकाणी आपण देतो एक्सप्रेशन त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये. त्यानंतर आपल्याला लिहायचे असते केस व्हॅल्यू 1, त्याचं स्टेटमेंट या ठिकाणी लिहायचं पुढे, आणि नंतर आपण देत असतो इथे ब्रेक स्टेटमेंट. सिमिलरली त्याच्या नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण लिहिणार केस, त्याच्यानंतर व्हॅल्यू 2, त्याचं स्टेटमेंट 2, त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी ब्रेक स्टेटमेंट. आणि या पद्धतीने अशा नंबर ऑफ स्टेटमेंट जे आहेत किंवा नंबर ऑफ केसेस जे आहेत ते आपण लिहू शकतो. आणि फायनली या ठिकाणी केस n कंप्लीट केल्यानंतर आपण डिफॉल्टचं स्टेटमेंट या ठिकाणी जिथे आपल्या पूर्ण केसेसचा फॉल्स पार्ट स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी येतं आणि फायनली आपलं स्विच स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी कंप्लीट होतं. आता बघूयात हे नेमकं वर्क कसं होतं ते. सो जेव्हा आपल्याकडे खूप सारे नंबर ऑफ ऑप्शन्स असतील आणि एकाच एक्सप्रेशनवरती ह्या सगळ्या स्टेटमेंट ज्या आहेत आपल्याला किंवा सगळे जे ऑप्शन्स आहेत ते डिपेंड असतील, तेव्हा अशा वेळेला आपण लिहित असतो स्विच स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणून याला स्विच केस स्टेटमेंट देखील म्हटले जाते, कारण आपल्याला त्या ठिकाणी नंबर ऑफ केसेस जे आहेत ते या ठिकाणी लिहायचे असतात. म्हणजेच याचा अर्थ थोडक्यात युजरकडे जर खूप सारे पॉसिबिलिटीज असतील, ऑफ ऑप्शन्स असतील आणि त्यामधनं जर त्याला चॉईस करायचं असेल तर अशा वेळेला स्विच केस स्टेटमेंट वापरणं हा बेस्ट ऑप्शन असतो, जो तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की स्विच एक्सप्रेशन जेव्हाही आपण लिहिणार आहोत तर तेव्हा त्याचा रिझल्ट हा आयदर इंटिजर या डेटा टाईपमध्ये आला पाहिजे किंवा कॅरेक्टर या डेटा टाईपमध्ये आला पाहिजे. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या याच्यामध्ये टाईपमध्ये त्याचा रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी येता कामा नये. कारण अशा ज्या केस व्हॅल्यूज असतात त्या लिहिताना जनरली आपण आयदर इंटिजरमध्ये लिहू शकतो किंवा कॅरेक्टरमध्ये लिहू शकतो. जनरली तुम्ही ते जे एक्सप्रेशन लिहिलेलं आहे त्याच्या रिझल्टच्या सगळ्या जेवढ्याही हे दिलेल्या असतील, जी पण व्हॅल्यू आलेली असेल ती नंबर ऑफ केसेससोबत त्या ठिकाणी मॅच करून बघतात. आणि जर सपोज कोणत्याही केस कॉन्स्टंटसोबत जेव्हा ती व्हॅल्यू मॅच होते तेव्हा ते पर्टिक्युलर केस स्टेटमेंट जे असतं ते त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलं जातं. बट समटाईम्स कधीतरी असं होऊ शकतं ना की ती केस जी आहे म्हणजे कोणताच केस कॉन्स्टंट जो आहे किंवा केस व्हॅल्यू त्या ठिकाणी मॅच नाही झाली, तर अशा वेळेला आपण काहीतरी एक फॉल्स पार्ट स्टेटमेंट जे आहे की जेव्हा आपण ऑप्शन बी नेहमी काहीतरी रेडी ठेवतो तर या ठिकाणी म्हणून आपण डिफॉल्ट स्टेटमेंट ते लिहत असतो आणि ते अशा वेळेला त्या ठिकाणी एक्झिक्यूट होतं. लक्षात ठेवायचं इथे की डिफॉल्ट स्टेटमेंट देणं कंपल्सरी नाही आहे. मला जर द्यायचं नसेल तर तुम्ही नाही दिलं तरी पण चालतं, परंतु ते त्या ठिकाणी आपण का देतो, कारण कधी कधी आपल्याकडनं चुकीने इनपुट जर चुकीचं दिलं गेलं, म्हणजे सपोज आपल्याकडे ऑप्शन जे आहेत ते फक्त 5च असतील आणि समजा तुम्ही 5च्या वरची काहीतरी त्या ठिकाणी चॉईस केली असेल, तर अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट काहीतरी मेसेज यायला हवा, म्हणून आपण डिफॉल्ट स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी लिहू शकतो. जनरली आपण सगळ्याच केसेस ज्या आहेत त्या झाल्यानंतर डिफॉल्ट स्टेटमेंट लिहितो, बट काही स्टेटमेंटमध्ये किंवा काही एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघणार की ते प्रोग्रामच्या स्टार्टिंगला सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं जातं. सो लक्षात ठेवायचं इथे की प्रत्येक केस ब्लॉक जो आहे तो नेहमी ब्रेक ह्या स्टेटमेंटनेच या ठिकाणी एंड होणार आहे. ब्रेक हे एक जम्पिंग स्टेटमेंट आहे, आपण बघणारच आहोत. याच्यानंतर आपण लूपिंग स्टेटमेंट बघू, त्यानंतर लास्ट आपण बघणार आहोत जम्पिंग स्टेटमेंट. सो तेव्हा आपण या ठिकाणी ते बघणारच आहोत. बट स्विच स्टेटमेंटमध्ये ब्रेकचा प्रामुख्याने वापर केला जातो. इन केस जर तुम्ही ब्रेक स्टेटमेंट लिहिलेलं नसेल तर त्यानंतर जेवढ्याही तिथे दिलेल्या केसेस असतात त्या सगळ्या वन बाय वन एक्झिक्यूट होतात. दॅट्स वाय प्रत्येक स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी कंपल्सरी ब्रेक स्टेटमेंटनेच एंड केलं जावं. आणि शिवाय याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक केस जी आहे ती लिहिल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा आपण केस व्हॅल्यू देतो तेव्हा त्याच्यानंतर ती कोलनने एंड केली जाते आणि मग पुढे तुमचं स्टेटमेंट जे आहे कोणतंही ते तुम्ही लिहू शकतात. जे नेहमीप्रमाणे सेमिकोलननेच कोणत्याही सी स्टेटमेंटनुसार एंड होतं आणि त्यानंतर ब्रेक देऊन आपण त्या ठिकाणी सेमिकोलन देत असतो. जे लास्ट आपलं स्टेटमेंट आहे म्हणजे डिफॉल्ट स्टेटमेंट, त्याला ब्रेक लावलं जात नाही, कारण ऑब्व्हियसली ते सगळ्यात लास्ट स्टेटमेंट आहे. सो त्याच्यानंतर प्रिंट करण्यासारखं काहीच नसणार आहे, तुमचं स्विच स्टेटमेंट त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. सो या पद्धतीने पूर्ण स्विच स्टेटमेंट जे आहे ते त्या ठिकाणी वर्क होत असतं. सो एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी जनरली आपण चेक करतो आहोत की दिलेलं कॅरेक्टर, एक कॅरेक्टर आपल्याला एंटर करायचं आहे
आणि चेक करायचं आहे ते वॉवेल आहे की नेमकं कॉन्सोनंट आहे. सो या ठिकाणी मी काय केलं, 2 व्हेरिएबल घेतले. पहिला घेतला एक्स आणि दुसरा घेतला वाय, कॅरेक्टर टाईपचे घेतलेले आहेत. आणि जर तुम्ही या प्रोग्राममध्ये नीट पाहिलं तर जनरली आपण फक्त दरवेळेला 2च आपल्या हेडर फाईल जे आहे ते इन्क्लूड करतो. पहिली आहे stdio.h आणि सेकंड दिलेली आहे conio.h. बट या ठिकाणी तुम्ही बघणार की मी एक थर्ड हेडर फाईल जी आहे ती सुद्धा इन्क्लूड केलेली आहे, जिचं नाव आहे ctype.h. जनरली ही कन्व्हर्जन करते कॅरेक्टरचं, कन्व्हर्जन टाईप हेडर फाईल आहे म्हणून तिचं नाव आहे ctype.h. सो ही कशासाठी यूज केलेली आहे बघा, इथे मी कॅरेक्टर एक्स जे आहे ते स्कॅन केल्यानंतर टू लोअर नावाचं एक फंक्शन यूज करते, ज्याला मी एक्सची व्हॅल्यू जे आहे किंवा एक्स कॅरेक्टर जे आहे ते पास केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी मी वाय या व्हेरिएबलमध्ये या ठिकाणी स्टोअर करून घेतलेला आहे. आता हे नेमकं केलं कशासाठी ते सांगते. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे 5 वॉवेल्स आहेत, AEIOU सगळ्यांना माहिती असतील. सो मी इथे केसेसमध्ये ते लिहिलेलं आहे. आपण जसं या आधीच्या ट्युटोरियल्समध्ये पाहिलं आहे की कॅरेक्टर्स लिहिताना जनरली आपण त्याला सिंगल कोटेशन देत असतो, म्हणून या ठिकाणी आपण AEIOU जे आहे ते सगळे सिंगल कोटेशन्समध्ये दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे आपण सिम्पल मेसेज प्रिंट केला आहे वॉवेल असा. सो जर सपोज यांच्या व्यतिरिक्त काही कॅरेक्टर आले तर आपल्याला मेसेज प्रिंट होऊन मिळणार आहे कॉन्सोनंट आणि त्याच्या पुढे आपण दिलेले आहे नेहमीप्रमाणे ब्रेक स्टेटमेंट. ते स्टेटमेंट जे आहे ते त्या ठिकाणी एंड करण्यासाठी, म्हणजे त्याच्यानंतर जर सपोज ती केस व्हॅल्यू त्याच्यासोबत मॅच झाली तर पुढचं कोणतंही स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊ नये, त्याच ठिकाणी आपलं स्विच स्टेटमेंट ब्रेक व्हायला हवं, म्हणून या ठिकाणी आपण जनरली ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. सो आता गंमत काय होणार बघा, इथे जेव्हा आपण हे सगळे कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत, मी हे सगळे देताना कसे दिलेले आहेत स्मॉल केसमध्ये, बट जर चुकून माझ्याकडनं स्कॅन करताना एखादं कॅपिटल लेटर दिलं गेलं, सपोज ए टाकला किंवा ई टाकला बट तो कॅपिटलमध्ये टाकला, तर प्रॉब्लेम काय होणार, केसेस आपण जनरली स्मॉलमध्ये लिहिलेले आहेत, सो तो त्याच्यासोबत ते मॅच करेल, करेक्ट. सो जेव्हा आपण या ठिकाणी कॅपिटलमधले वॉवेल्स टाकणार त्यांना उत्तर येताना मात्र कॉन्सोनंट येणार. सो आपला प्रोग्राम जो आहे तो जनरलाइज नाही होणार, म्हणून या ठिकाणी आपण करतो काय आहोत की जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू स्कॅन करणार ना तर लगेचच्या लगेच मी तिला काय करेल, लोअर केसमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून. सो जेव्हा कोणतंही कॅरेक्टर तुम्हाला लोअर केसमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं असतं तर त्यासाठी म्हणून आपण इथे एक फंक्शन लिहितो, ज्याचं नाव आहे टू लोअर फंक्शन. ऑलरेडी रेडीमेड आपल्याला लायब्ररी फंक्शन म्हणून हे दिलेलं आहे. त्याची डेफिनेशन जी आहे ती ctype.h हेडर फाईलमध्ये दिलेली असते. जर तुम्हाला चेक करायचे असेल त्याच्याविषयीची अधिकची इन्फॉर्मेशन किंवा जास्तीत जास्त तुम्हाला माहिती त्याविषयी बघायची असेल तर तुम्ही टू लोअर फंक्शनच्या फर्स्ट लेटरवरती म्हणजे 2 वरती टी वरती तुमचा कर्सर ठेवा आणि त्यानंतर कंट्रोल आणि F1च्या की एकसाथ प्रेस करा. तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आपला टर्बोसी कंपायलर जो आहे तो हेल्प देईल किंवा हेल्प त्या ठिकाणी दाखवेल आणि मग तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे चेक करू शकतात. सो आता आपले कॅरेक्टर्स ऑलरेडीच स्मॉल केसमध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि तेच आपल्याला इथे स्विचला पास करायचं आहे, म्हणून मी तो जो वायमध्ये स्टोअर केलेला रिझल्ट आहे तो या ठिकाणी ॲज अ चॉईस म्हणून किंवा एक्सप्रेशन म्हणून स्विचमध्ये दिलेला आहे. ओके, तो आता इथे बेसिकली आपले सगळे स्मॉल केस लेटर्स चेक होणार आणि त्यामुळे तुम्ही कॅपिटल किंवा स्मॉल कोणतेही वॉवेल्स दिले तरी आन्सर तुम्हाला वॉवेल्सच मिळणार आहे, कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स दोघांची वॉवेल्सचं. आणि जर त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे 5 व्यतिरिक्त जर समजा काहीतरी कॅपिटल आणि स्मॉल दोघं या 10 व्यतिरिक्त तुम्ही काही वेगळं दिलं तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे कॉन्सोनंट. आणि या पद्धतीने आपला प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. सो चला, कंपाईल केल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मी 2 आउटपुट दाखवते इथे बघा. फर्स्ट याच्यामध्ये मी चॉईस एंटर केलेली आहे किंवा कॅरेक्टर एंटर केलेला आहे कॅपिटल ई. जर त्या ठिकाणी आपण 2 लोअर टाकलं नसतं तर इथे मेसेज प्रिंट होणार कॉन्सोनंट. ते तेवढं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी ॲड केलं आहे आणि म्हणून इथे आपल्याला करेक्ट रिझल्ट मिळतोय वॉवेल. सेम बघा, या ठिकाणी आपण कॅपिटल यू टाकला तरी पण उत्तर आपल्याला मिळणार आहे वॉवेल. जर तुम्ही स्मॉल यू जरी टाकला असता तरी या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं असतं वॉवेल. सो मी आशा करते मित्रांनो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तो जर आता हे स्टेटमेंट तुम्हाला समजले असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रोग्राम्स दिलेले आहेत, तुम्ही यांची प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला हे स्टेटमेंट समजले की नाही तर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. सो पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हे जमले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे लिंक नक्की देईल किंवा हे एक्सप्लेन पण करून दाखवेल आणि त्याचे सोल्युशन कसे जनरेट करायचे ते देखील सांगेल. सो थँक्यू फ्रेंड्स, मी आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता, काही विचारू शकता. मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेलच आणि हे प्रोग्राम्स तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच या. तोपर्यंत थँक्यू सो मच.